नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जसं की तुम्ही थंबनेल पाहिलंच, की सिनेमॅटोग्राफी. तर सिनेमॅटोग्राफी बद्दल आपण आज काय बोलणार आहोत, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे द बेसिक्स ऑफ सिनेमॅटोग्राफी. जसं की तुम्ही पाहताय सध्याला की काही सिनेमॅटिक लुक आहे किंवा मूड आहे, तर मूडी लुक बनवण्यासाठी आपल्याला करावं लागतं लाइटनिंग, बरोबर. तर सिनेमॅटोग्राफीचा बेस पण हाच आहे की जर तुम्हाला सिनेमॅटोग्राफी मोबाईलने करायची असेल किंवा कॅमेऱ्याने करायची असेल, तर तुम्हाला बेसिक गोष्ट ही पाहिजे की लाइटनिंग. ती लाइटनिंग तुम्ही आउटडोअर मध्ये विथ सनलाइट करू शकता, किंवा जर का इंडोर असाल तर इंडोर मध्ये आपण लाइटनिंग वापरू शकतो. तशाच पद्धतीमध्ये वॉर्म लाइटिंग, कोल्ड लाइटिंग किंवा नॅचरल लाइटिंग या सगळ्याचा उपयोग करून आपण सिनेमॅटोग्राफी करू शकतो. तर मी काही एक्झाम्पल्स या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत, ज्या व्हिडिओमधून तुम्ही बघू शकता की सिनेमॅटोग्राफी कशी करायला पाहिजे आणि कोणत्या मोशननी कोणत्या बिरोल वापरायला पाहिजे, मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एकदा तुम्ही एक्झाम्पल पाहून घ्या. आता एक्झाम्पल पाहिलं तर या एक्झाम्पल मध्ये पूर्ण खेळ हा लाईटचा आहे. नॅचरल लाईट मी या व्हिडिओमध्ये वापरलेली आहे, आणि एडिटिंग, कलर ग्रेडिंग, या दोन गोष्टी आणि त्यासोबतच फ्रेमिंग, या तीन गोष्टी या सिनेमॅटोग्राफीसाठी महत्वाच्या आहेत. या सिनेमॅटोग्राफी करायसाठी ट्रायपॉड, मोबाईल किंवा कॅमेरा, जर तुमच्याकडे कॅमेरा अवेलेबल असेल तर कॅमेरा, नसेल तर जो मोबाईल तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या मोबाईलचे कॅमेरे आता एवढे पॉवरफुल झालेले आहेत, ज्या पद्धतीने आपण कॅमेऱ्यानी शूट करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला आपण मोबाईलनी शूट करू शकतो. तर मोबाईलने तुम्ही सिनेमॅटोग्राफी एकदम परफेक्टली करू शकता. तिसरी गोष्ट ही आहे की त्यामध्ये बिरोल वापरावं लागतात. तर बिरोल काय? बिरोल म्हणजे अशा प्रकारचे मोशन असतात ज्या पद्धतीने आपण सिनेमॅटोग्राफी करतो. म्हणजे अँगल, म्हणजे आपण झूम इन केला, झूम आउट केला, किंवा खालून वरती कॅमेरा शिफ्ट करणं किंवा वरतून खाली शिफ्ट करणं, याला आपण म्हणतो साध्या भाषेमध्ये बिरोल. तर बिरोल म्हणजे मोशन. तर अशा पद्धतीने आपण या बिरोलचा वापर करून सिनेमॅटोग्राफीमध्ये एकदम परफेक्ट सिनेमॅटिक काढू शकतो. आणि सध्याच्या जमान्यामध्ये आपण जे इन्स्पायर होतो सिनेमॅटोग्राफी करण्यासाठी, तर ते आहे मूवीज मध्ये जे सिनेमॅटोग्राफी केल्या जाते त्यावरून आपल्याला इन्स्पिरेशन भेटतं की आपण पण काही ना काहीतरी सिनेमॅटोग्राफी करायला पाहिजे. ज्यांना फोटोग्राफी आवडते, फोटोग्राफी जे करतात त्यांना सिनेमॅटोग्राफी करण्यासाठी काही अडचण नाहीये, कारण त्यांना रूल ऑफ थर्ड किंवा जे पण फ्रेमिंग असतात ते फ्रेमिंग माहीत झालेलं असतं. तशाच पद्धतीमध्ये आपण रिझोल्युशन मध्ये व्हिडिओ काढायला पाहिजे याचा आयडिया कुठे ना कुठे फोटोग्राफी जे करतात त्यांना माहीत असतो. तर तुम्ही जर का फोटोग्राफी फील्डची नवीन असाल तर थोडंसं तुम्हाला यामध्ये शिकावं लागेल. तर या सिनेमॅटोग्राफीमध्ये आपण 3 पॉइंट्स असे आहेत. पहिले पॉइंट तर तुम्हाला मी सांगितलं, लाईट, फ्रेमिंग आणि बिरोल. पण याच्या व्यतिरिक्त अजून यामध्ये इक्विपमेंट्स काय लागतात ते पण तुम्हाला सांगितलं, मोबाईल, ट्रायपॉड आणि लाइटनिंग. तर लाइटनिंग मध्ये आपण जर बेसिकली पाहायला गेलं तर सूर्य जो असतो आपला, त्या सूर्याच्या दिशेने जर का आपण थोडंसं मोबाईलचा कॅमेरा करून शूट केला तर तुम्हाला एक चांगल्या प्रकारे यामध्ये व्हिडिओ भेटतो जो सिनेमॅटिक मानला जातो. पण आपण काय करतो की ज्या माणसावरती किंवा ज्या ऑब्जेक्टवरती सूर्याचा प्रकाश पडतोय, किंवा चालता चालता तो व्हिडिओ घेतो, किंवा नॉर्मली आपण व्हिडिओ घ्यायला जातो पण तेवढ्या प्रकारे सिनेमॅटिक ते दिसत नाही. तर त्याचा एक आयडिया तुम्हाला मी दिली की आपण सूर्याच्या दिशेने जर का व्हिडिओ काढायला लागलो तर तुम्हाला तो व्हिडिओ सिनेमॅटिक दिसेल. तर अशाच पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. ही बेसिक काही माहिती होती जी तुमच्यासोबत मी शेअर केली. तर ही एकदा ट्राय करून तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा व्हिडिओ चांगला झाला किंवा सिनेमॅटोग्राफी तुम्हाला जमतीये का. अजून काही प्रश्न जर का असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, किंवा पडलाय किंवा कोणत्या पॉइंट तुम्हाला समजलेला नाहीये त्याबद्दल मला कमेंट करा. किंवा तुम्हाला जर का काही कोणता व्हिडिओ तुम्हाला हवा असेल ज्या
फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी रिलेटेड असेल तर तो एकदा मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मग मी त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल. बद्दल मी तुम्हाला सांगेन. जेवढं मी ट्राय अँड एरर करून शिकलेलो आहे तेच तुमच्या मी शेअर करणार या चॅनलवरती. तर सबस्क्राईब करा नक्कीच आणि रेग्युलरली तुम्ही या चॅनलला व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला जे पण मी पुढे व्हिडिओ टाकणार आहेत या चॅनलवरती आपले ब्लॉग्स पण येतात. तर रेग्युलरली जे पण व्हिडिओ येतील, ब्लॉग्स येतील ते तुम्हाला यावर दिसतील आणि तुम्हाला काही ना काहीतरी याच्यामधून शिकायला भेटेल. हीच माझी इच्छा आहे. तर थँक्यू.